श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा आपला विषय आहे की स्वामी सेवा करताना अडचणी काय येतात. स्वामी सेवा करताना येणाऱ्या अडचणी ह्या सामान्य आपल्या कर्मफळाचा निचरा, मानसिक परीक्षा किंवा साधनेतील त्रुटी दर्शवतात. भक्ती मार्गात या गोष्टींचा सामना करणं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचा पाया मानला जातो. अडचणी येण्याची मुख्य कारणे काय आहेत? कर्मफळांचा हिशोब, आपल्या पूर्वजन्मातील किंवा आतापर्यंतच्या संचित कर्माचे म्हणजे दुःखाचे निवारण होण्यासाठी स्वामी कधी कधी अडचणीच्या माध्यमातून ते भोग संपवून घेत असतात. भक्तीची परीक्षा म्हणजेच अडचणीच्या काळातही आपली स्वामींवरची श्रद्धा टिकून राहते का, हे पाहण्यासाठी देवाने दिलेली ही एका प्रकारची परीक्षाच असते. चुकीची पद्धत किंवा खंड, सेवा करताना नियमांमध्ये चूक होणे, मनात सतत नकारात्मक विचार असणे किंवा सेवेमध्ये सातत्य म्हणजे खंड पडणे म्हणजे नसणे, सातत्य नसणे हे देखील अडथळ्याचे कारण असू शकते. अहंकार कमी करणे, आपल्यातील अहम म्हणजे मीपणा नष्ट करून आपल्याला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित करण्यासाठी परिस्थिती अशी निर्माण केली जाते. तर या अडचणींवर उपाय काय? रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण करा. मनातील भीती आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा. तर अडचण स्वामी सेवा करताना आळस येतो. तर स्वामी सेवा करताना विचार येणे पण आळस आणि मरगळ जाणवणे ही खूप सामान्य समस्या आहे. साधनेच्या सुरुवातीला शरीरात आणि मनात बदल घडत असतात. असा आळस वाटतो. या आळसावर मात करण्यासाठी कामात ऊर्जा आणण्यासाठी खालील काही सोपे उपाय दिले आहेत. आळस दूर करण्याचे सोपे उपाय कोणते? तर संकल्प सोडून सेवा सुरू करा. सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 5 मिनिटे समोर बसून माझा आळस दूर करा अशी प्रार्थना करा. एक माळ जप करा. सुरुवातीला मोठी सेवा न करता फक्त एक माळ म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. तारक मंत्र ऐका. काम करताना किंवा आळस आल्यावर स्वामी समर्थ तारक मंत्र मोबाईलवर मोठ्या आवाजात ऐका. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. उदबत्तीची विभूती लावा. स्वामींचा अंगारा विभूती रोज कपाळावर लावा. यामुळे मनातील मरगळ कमी होते. हलका आहार घ्या. अति जेवण किंवा जड अन्नामुळेही आळस वाढतो. त्यामुळे सात्विक आणि हलके अन्न खा. मानसिक बदल करा. मोठे ध्येय ठेवू नका. एकदम सर्व कामे संपवण्याचा विचार करू नका. एका वेळी एकच छोटे काम हातात घ्या. जागेवरून उठा. आळस आल्यावर एकाच जागी बसून राहण्याऐवजी उठून थोडे पाणी प्या आणि चेहरा धुवा. तर देवाची सेवा करायची ठरवल्यावरच अडचणी येतात. तर जेव्हा आपण देवाचे नाव घेण्याचे किंवा सेवा करण्याचे ठरवतो, नेमके त्याच वेळी अडचणी येणे हा अनेकांचा अनुभव आहे. याला आध्यात्मिक परिभाषेत विघ्न म्हणतात. जे आपल्या भक्तांची परीक्षा पाहण्यासाठी किंवा जुन्या कर्मांचा निचरा करण्यासाठी येतात. या अडचणीवर मात करण्यासाठी खालील काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. अडचणी येण्याची मुख्य कारणे आणि उपाय. सुरुवात लहान करा. एकदम खूप मोठी सेवा ठरवू नका. सुरुवातीला फक्त 1 माळ किंवा 3 माळ किंवा फक्त 1 वेळा तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प करा. सेवा छोटी असेल तर विघ्न येत नाही. संकल्प नक्की करा. देवासमोर हात जोडून सांगा, स्वामी मी ही सेवा सुरू करत आहे. यात कोणतीही अडचण येऊ देऊ नका आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्या. स्वतःपेक्षा स्वामींवर जास्त भार टाका. राक्षसी किंवा नकारात्मक ऊर्जेचा विरोध. जेव्हा आपण सत्कर्म करायला जातो तेव्हा घरातील किंवा मनातील नकारात्मक ऊर्जा आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करते. यासाठी सेवा सुरू करण्यापूर्वी घरात भीमसेनी कापूर किंवा गुगुळ जाळा. वेळ बदला. जर एखाद्या विशिष्ट वेळी उदाहरणार्थ संध्याकाळी अडचण येत असेल तर सेवेची वेळ बदला. सकाळी लवकर किंवा रात्री झोपण्यापूर्वी सेवा करा. मन खंबीर करा. अडचण आली तरी मी आज सेवा करणारच हा हट्ट ठेवा. अडचण आली म्हणून सेवा सोडली तर नकारात्मक ऊर्जा जिंकते. त्यामुळे 2 मिनिटे का होईना पण ठरवलेली सेवा पूर्ण करा. तर सेवा करताना घरात पाहुणे येतात, तब्येत बिघडते किंवा काहीतरी काम निघते. म्हणजे घरात पाहुणे येणे, अचानक तब्येत बिघडणे किंवा ऐनवेळी काम निघणे ही नकारात्मक ऊर्जेची आणि विघ्नाची स्पष्ट लक्षणे आहेत. जेव्हा आपण एखादी चांगली गोष्ट किंवा सेवा करण्याचे ठरवतो तेव्हा अशी विघ्ने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. तर या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि तुमची सेवा अखंड चालवण्यासाठी काही उपाय. मानसिकतेतील बदल.
म्हणजे वेळेची लवचिकता. सेवेची एकच कडक वेळ ठेवू नका. जर सकाळी पाहुणे आले किंवा काम निघाले, तर ती सेवा दुपारी किंवा रात्री झोपण्यापूर्वी पूर्ण करा. जागा बदला. घरात पाहुणे असल्यामुळे किंवा गडबड असल्यास दुसऱ्या खोलीत किंवा बाल्कनीत बसून देवाचे नाव घ्या. सेवेचे स्वरूप लहान करा. शारीरिक त्रास असल्यास, तब्येत बरी नसेल, तर आसनावर बसून पूजा करण्याची गरज नाही. तुम्ही अंथरुणावर पडून किंवा बसून मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप करू शकता. देव तुमचे मन बघतो, शरीर नाही. मोठ्या ग्रंथाचे वाचन थांबवा. जर तुम्ही रोज एक अध्याय वाचण्याचे ठरवले असेल आणि ते जमत नसेल, तर फक्त एक माळी जप किंवा फक्त तारक मंत्र म्हणा. काहीच न करण्यापेक्षा थोडे करणे केव्हाही चांगले. विघ्न निवारण करण्यासाठी उपाय. संकल्प देवावर सोडा. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर उभे राहून, स्वामी माझ्या घरात पाहुणे आहेत, माझी तब्येत ठीक नाही, पण मला तुमची सेवा करायची आहे. तुम्हीच सर्व अडचणी दूर करा आणि माझ्याकडून सेवा करून घ्या. भीमसेनी कापूर. घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळा. यामुळे घरातील नकारात्मक वातावरण दूर होते आणि अचानक येणारी विघ्ने कमी होतात. विभूतीचे पाणी. तब्येत वारंवार बिघडत असल्यास स्वामींच्या अंगाला पाण्यात टाकून ते पाणी प्या आणि कपाळाला लावा. अजून काही समस्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.